ठिकाणी कायमचे घालवायचे असतील, आपल्याला जर लवकरात लवकर बिबटमुक्त व्हायचं असेल तर चेन्नई सारख्या त्यांच्या कार्यालयांकडून वाईल्ड लाईफची टीम या संवेदनशील भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हजर करा. तुमच्या अधिकाऱ्यांचं, तुमच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था. तुम्ही जर म्हणत असेल की आमच्या कर्मचाऱ्यांना 7 महिने पगार नाही, आम्हाला आमच्या खिशातून आमच्या गाड्यांना डिझेल टाकून या सगळ्या गोष्टी करायच्या, तुमचा खर्च आम्ही सर्वसामान्य शेतकरी करायला तयार आहे. तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करायला तयार आहे. आम्ही आमचं चॅलेंज स्वीकारतोय. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, प्रत्येक गावामध्ये तुम्ही तुमची वाईल्ड लाईफची टीम पाठवा आणि प्रत्येक गावातले जे बिबट्या आहेत ते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करा, त्यांना कलेक्ट करा आणि आम्हाला लवकर बिबटमुक्त करून मोकळा श्वास घेऊ द्या. जर आम्ही केलेल्या मागण्यांची तुम्हाला दखल नसेल तर आज ज्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे ते आमच्या मागण्या मान्य होत अथवा न होत ते अशाच पद्धतीचं चालू राहील. आणि जर भविष्यात आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी आलं आणि आम्ही जरी 8 दिवसासाठी थांबलो तरी याच्यानंतर होणारे आंदोलन हे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचं असेल. परिणामी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला न्याय द्यायचा आहे त्या पूजा नरवडेला, आम्हाला न्याय द्यायचा आहे सचिन जोरी सरांना, आम्हाला न्याय द्यायचा आहे समीक्षा जोरीला, शिवण्या बोंबेला आणि आम्हाला न्याय द्यायचा आहे मुक्ताबाई खाडेला, आम्हाला न्याय द्यायचा आहे कुमशेत बदला त्या चिमुरड्याला आणि रात्रीच्या दैवदैठणमध्ये झालेल्या त्या चिमुरडेला आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या सगळ्या घटनांमध्ये जे चिमुरडे जे नागरिक मयत पावले त्या सर्वांना न्याय द्यायचा आहे. म्हणून आम्ही आता त्या ठिकाणी पेटून उठलोय आणि आज आम्ही त्या ठिकाणी पेटून उठलोय. 7 वर्षामध्ये बिबट्याचा वावर आपल्या भागामध्ये अतिरिक्त आहे. 7 वर्षाची कसर आम्ही आता त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही. मी वन विभागाला पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत या गोष्टीचा संदेश पोहोचवा आणि आम्हाला तात्काळ या ठिकाणी बिबटमुक्त करा.